काका मला अजूनही कळत नाहीये नेमकं कोण कोण असणार आहे आपल्या टीम मध्ये. अरे कोण कोण म्हणजे मी आहे ना, मी खेळणार कबड्डी. आणि तुला येते का कबड्डी? तू खेळणार? दादा अरे हा तू मी आणि हाय हा खेळेल. काय रे वेंकी, तू कबड्डी खेळणार ना? हा वेंकी, अरे हा बघा गेला. ओ बाबा, तुम्हाला संकटात पाहून तुमचा लाडका मुलगा पळून गेला. तो बघा. संतोष, अरे काय बोलतोयस तू? त्याच्या बहिणीचं लग्न असं हे स्वयंवर रचून कबड्डीची मॅच खेळून ठरते. हा विचार करवत नाहीये, त्याला वाईट वाटतंय त्याला म्हणून निघून गेला. तुला एवढी गोष्ट कळत नाही का रे? आणि संतोष, मला वाटतं तू एक गोष्ट विसरतोयस. कबड्डी खेळायला सगळ्यात आधी तू तयार झाला होतास, लक्षात आहे ना तुझ्या? मी? ओ बाबा काय बोलताय? मलाच वाईट ठरवा. ओ जर का तुम्ही आधीच लग्नाला तयार झाला असतात ना तर ही मॅचच लागली नसती. तुम्हीच म्हणालात ना सिद्धूला लाव रे मॅच, म्हणून लागली मॅच. तुम्ही हो म्हणालाय ते विसरू नका. माझ्यावर टाकते. आणि ही कबड्डीची मॅच आहे, बॅडमिंटनची मॅच नाहीये. अजून खेळाडू लागणार. इथे फक्त मी आणि सिद्धू आहे. अजून खेळाडू कुठे आहेत? काका आपल्याला लवकरात लवकर सगळ्यांना समजावं लागणार आहे, कारण आपल्याला फक्त खेळाडू नको होतं, चांगल्यातले चांगले खेळाडू लागणार आहेत आपल्याला. हो, त्या प्रतापची टीम म्हणजे त्याच्यासारखी स्ट्रॉंग असणार. शेवटी स्टेट लेवल कबड्डी प्लेयर आहे तो. लक्षात घ्या, तुम्ही एका कबड्डीपटूशी बोलताय. अरे भावनाशी लग्न करायचंय ना तुला? मग कशाला त्या कबड्डीच्या सामन्यांच्या फंदात पडायचं? आपल्या इगोवर आलं तर आपण मागे पुढे पाहत नाही. हे बघ, हे तू मला सांगू नकोस. इथे आलायस ना आता, जो काही इगो असेल ना तो घरी ठेवून यायचं. जितके मागितलेत तितके पैसे द्यायला मान्य केलंय ना आम्ही. पण काका कबड्डी टीम तयार करण्यासाठी आपल्याला किमान 7 लोकांची गरज आहे आणि 5 राखीव. ते कोणी नाहीच आहेत आपल्याकडे. सिद्धू, तू म्हणतोस ते खरं आहे, पण आपल्याला काहीतरी मार्ग काढावाच लागेल रे. काहीतरी रणनीती आखावीच लागेल आपल्याला. कोणी कितीही रणनीती आखू देत, आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही. कबड्डी खेळणं हा माझा प्रांत आहे आणि त्यात मला हे असे फालतू लोक हरवू शकत नाही. ते सगळं मला माहिती आहे. पुढे बोल. आपल्याकडे टीम तयार आहे, पण माझे सर्व खेळाडू प्रोफेशनल आहेत. ते उगाच कुणाशीही मॅच खेळणार नाहीत. मग आता काय करायचं? जिंकणाऱ्याला रोख बक्षीस जाहीर करायचं. म्हणजे माझ्याकडचे सर्व अव्वल दर्जाचे खेळाडू मी आपल्या टीममध्ये घेऊन येतो. त्यांच्या जिंकण्याचे चान्सेस कमी होतील आणि मी भावनेच्या गळ्यात माळ घालून मोकळा होऊ शकतो. तुझ्या मागण्या तर वाढायलाच लागल्या. आणि एवढं करूनही जर तू हरलास तर हातातून सगळं निसटून जाईल. पैसा जाईल आणि भावना बिन लग्नाची राहील. असं अजिबात होणार नाही. ठीक आहे, तुला एवढीच खात्री आहे तर आम्ही बक्षीस जाहीर करतो. तू तुझी टीम तयार कर. ठीक आहे, मी लगेच सगळ्यांशी बोलतो. येतो मी. मला वाटत नाही प्रताप सारख्या खेळाडूला कोण हरवू शकतो. मला एक सुचतंय, आपण जर त्यांच्यातला एखादा खेळाडू फितवला तर? कोणता खेळाडू? आपण आत्ता जर हे केलं नाही ना
तर भावना मॅडमना नाईलाजाने त्या प्रतापशी लग्न करावं लागलं. सिद्धू, अरे काही काय बोलतोयस? तो मुलगा भावना करता योग्य नाहीये. अतिशय उर्मट आणि माजोरडा माणूस आहे तो. भावनाचं लग्न त्याच्याशी होऊच शकत नाही. अहो पण बाबा, अशी कबड्डीची मॅच खेळून लग्नाचे निर्णय घेता येतात का? हरीश, मग आजच्या काळात स्वयंवर नसून लग्नाचे निर्णय घेता येतात का? बाबा, अहो पण आपण कशाला इतके प्रयत्न करते? जो मुलगा समोर येईल त्याच्याशी लग्न करायला तयार आहे मी. मॅडम, तू काय बोलतेस भावना? तुझे बाबा सांगतायत ना, तो मुलगा चांगला नाहीये, तुझ्यासाठी योग्य नाहीये तो. त्याला तुझ्या अटी मान्य आहेत म्हणून उठून त्याच्याशी लग्न करायचं हे बरोबर नाहीये बाळा. अहो, तुम्ही ना जयंतरावांना आणि जान्हवीला फोन करा. त्यांना हे सगळं सांगा. ते नक्की मदतीला येतील. नको लक्ष्मी. अगं, जयंत आपला जावई आहे. म्हणजे त्याला जर हा सगळा प्रकार कळला म्हणजे भावनाचं मलाही एक बहीण आहे. घरचे तिच्या लग्नाबद्दल तिच्याबद्दल कसे पॉझिटिव्ह असतात ते माहिती आहे मला. मी समजू शकतो तुमचं. नाही, एक मिनिट. हे बरोबर बोलतायत. अहो, जयंतरावांना नको कळवायला. तुम्ही घेऊन बसा तुमची तत्व. काय तर म्हणे जावई. यामुळेच तुम्ही मॅच सुरू व्हायच्या आधीच हरणार आहात. पण बाबा, याचा अर्थ तुम्ही मॅच हरलात तर भावनाला त्या मुलाशी? नाही बहिणी, असं काही होणार नाहीये. आपण ही मॅच हरूनच द्यायची नाही तर आपण पूर्णपणे प्रयत्न करू ना. म्हणजे तितकंच आहे आपल्या हातात अजून. वेंकी, तू तयार आहेस ना? वेंकी दादा प्लीज माझी मदत कर. मी करेन सगळं व्यवस्थित. माझ्यासाठी नको पण भावना मॅडमसाठी तरी मदत कर ना प्लीज दादा, प्लीज. वेंकी, ते सिद्धू दादा एवढं बोलतायत तर हो म्हण की त्यांना. थँक्यू दादा. म्हणजे आता आपल्या टीम मध्ये 3 जण झाले. सिद्धू, संतोष आणि वेंकी. हरीश, तू खेळशील ना रे? हे बघ, आजपर्यंत मी तुझ्याकडे कधीच काही मागितलेलं नाहीये, पण हा भावनाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. नाही नको म्हणूस. ह्या सगळ्यांना तर मी कसंही मॅच साठी तयार करेन, पण स्वतःचा फायदा साधायचा असेल तर हीच संधी योग्य आहे संतोष. बाबा, खरं तर हे खेळासाठी घेतलेलं चॅलेंज ना मला अजिबात पटलेलं नाही. पण आता तुम्ही सगळे म्हणतायत तर मी. मला तुझ्याशी बोलायचंय. रूम मध्ये येतोस का थोडा वेळ? आलोच. हा हनी, हॅरी, मला असं वाटतंय तू ही मॅच खेळू नयेस. तुला हेच वाटतंय ना? मला सुद्धा सेम हेच वाटतंय. बघ ना, हे असं लग्नासाठी मॅच वगैरे खेळणं किती मूर्खपणा वाटतो तो. पण हनी मला सांग, तुला हे नेमकं का वाटतंय? हॅरी,
कारण भावनाताईचं लग्न होणं खूप इम्पॉर्टंट आहे अरे. आय नो हनी, पण ते हे अशा प्रकारे कुठल्याही मुलासोबत? हॅरी, तुला का कळत नाहीये मला नेमकं काय म्हणायचंय ते? हे बघ, माझ्या पप्पांनी काहीतरी विचार करून भावनाताईचं लग्न अरेंज केलं असेल ना. आणि हे बघ, भावनाताईचं लग्न कोणाशी होतंय यापेक्षा तिचं लग्न होतंय हे जास्त इम्पॉर्टंट आहे अरे. कळतंय का तुला? आणि अगं तू काय बोलतेस, कळतंय का तुला? बरोबर तेच बोलती आहेत. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, इलेक्शन तोंडावर आलेत हॅरी. हॅरी, भावनाताईचं लग्न होणं पप्पांच्या जिंकण्याच्या दृष्टिकोनाने खूप महत्वाचं आहे. आणि अगं हे सगळं बरोबर. प्लीज हॅरी, हे बघ, तुम्ही चुकून जरी ही मॅच जिंकलात ना तर भावनाताईचं ठरलेलं लग्न कॅन्सल होईल आणि ते मला अजिबात आवडणार नाही. हे बघ, यावेळी पप्पाच जिंकले पाहिजे आणि मला असं वाटतं यावेळी तू सिद्धूला सपोर्ट न करता पप्पांना सपोर्ट केला पाहिजेस. आणि अगं भावनाताई माझी बहीण आहे आणि हा तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अरे हो की, मी कुठे नाही म्हणतेय, तिचं सगळं चांगलंच होणार आहे. पण तुला असं वाटतं का की माझे पप्पा तिच्यासाठी कुठला तरी साधा सुद्धा मुलगा निवडतील? हे बघ हॅरी, माझे पप्पा भावनाताईचं लग्न कुठल्याच फालतू मुलाशी नाही ठरवणार. हॅरी, मी काय म्हणते हे कळतंय का तुला? हॅरी, बऱ्याच वर्षांनी पप्पाने तुला एक्सेप्ट केलंय, त्यामुळे मला आता हे रिलेशन नाही खराब करायचं. हे बघ, भावनाताईच्या लग्नात अडथळा येईल असं प्लीज काही करू नकोस. बिलीव्ह मी हॅरी, भावनाताईचं सगळं चांगलंच होईल. त्यामुळे मी सांगते तसं कर. हे बघ, आत्ताच्या आत्ता चल बाहेर आणि बाबांना सरळ सरळ सांगून टाक की तुला ही मॅच नाही खेळायची. चल हॅरी, चल. हॅरी, विचार करत बसू नकोस, मी सांगते ते ऐक. चल. मला माहिती आहे तुम्हाला ही मॅच किती महत्त्वाची आहे ते. त्यामुळे मी जी ऑफर देतोय ना त्याचा नीट विचार करा. मी खेळणार जरी माझ्या संघातून असलो ना तरी मदत तर मी तुमचीच करणार आहे. मग नाही असं मला मोबदला मिळायला नको? ठीक आहे, आम्ही मॅचसाठी एक बक्षीस ठेवलं होतं जे टीमच्या 7 जणांमध्ये वाटलं जाणार होतं. त्यात आता तुझाही वाटा असेल. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. काका काय वाटतं, क्रिश होईल तयार खेळायला? एक मिनिट आता- सिद्धू, मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. हे बघा, प्रताप एक चांगला मुलगा नाहीये याचं काय प्रूफ आहे आपल्याकडे? माझ्या पप्पांनी योग्य तोच निर्णय घेतलाय. या लग्नाने जर भावनाताईचं भलंच होणार असेल तर हे मॅच वगैरे हे का खेळायची आपण? सॉरी, पण हरीशने कबड्डी खेळलेली मला नाही आवडणार. डोंट वरी बाबा, ती आवडत नाही असं म्हणाली, पण मी खेळायचं की नाही हे डिक्लेअर नाही केलं तिने. खरं तर बाबा हे सगळं मला सुद्धा नाही आवडत आहे. मला माहिती आहे बाबा, आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी माझ्या सगळ्या चुका माफ केल्या आहेत. आणि बाबा, या सगळ्याची परतफेड करण्याची आज मला संधी मिळाली आहे आणि मी ती संधी गमावणार नाही.
त्यामुळे बाबा मी खेळायला तयार आहे. अहो हरीश, आणि प्लीज माझ्या या निर्णयावरून प्लीज रागावू नकोस. हरीश, आमच्या टीममध्ये तुझं स्वागत आहे. चला, नाही नाही म्हणता म्हणता सगळे तयार झाले. हा, बहिणीसाठी का होईना आपण सगळे एकत्र आलो याचा खूप आनंद आहे मला. चला, हरीश आला म्हणजे आता आपले 4 प्लेयर्स झाले. काका 4 नाही 7. 7? म्हणजे आम्ही 4 आणि माझे 3 मित्र रमेश, सुरेश आणि महेश अरे वा. ते सुद्धा आपल्याकडून खेळणार. म्हणजे झाली की आपली टीम 7 जणांची. पण सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, त्यांच्या टीम मधले सगळे खेळाडू हे प्रोफेशनल आहेत. त्यांच्या समोर आपला निभाव लागायचा असेल, आपल्याला मॅच जिंकायची असेल तर आपल्याला एक रणनीती आखावी लागेल. तयार आहात सगळे? हो हो. नमस्कार, मी अधिराज गाडे पाटील इथे उपस्थित असलेल्या सगळ्या कबड्डीपटूंचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. आज आपण इथे एका आगळ्या वेगळ्या कबड्डी सामन्याकरता उपस्थित झालेलो आहोत. काल माननीय श्री संपतराव गाडे पाटील आणि त्यांच्या पक्षाने भावना दळवी यांचा स्वयंवराचा घाट घातला होता. या स्वयंवराच्या माध्यमातून भावना दळवी यांच्यासाठी त्यांच्या होणाऱ्या नवऱ्याची निवड देखील झाली. आणि आता ज्यात पण नाही ते स्वयंवर कसं, हा पण आहे कबड्डी जिंकण्याचा पण. एका बाजूला असणार आहे सिद्धिराज गाडे पाटील यांची टीम आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे प्रसिद्ध कबड्डीपटू प्रताप वानकडे यांची टीम, ज्यांनी नॅशनल लेवलच्या अनेक मॅचेस सहज जिंकलेल्या आहेत. जर प्रताप याची टीम जिंकली तर भावना दळवी हिला प्रतापशी लग्न करावंच लागेल. आणि जर सिद्धिराज गाडे पाटील यांची टीम जिंकली तर भावना दळवी या प्रतापशी लग्न करणार नाहीत. तर आजची ही कबड्डीची मॅचच ठरवेल भावना दळवी यांचं भविष्य. सासवड मधल्या न भूतो न भविष्यती अशा कबड्डी सामन्यासाठी आपण सगळे इथले उपस्थित तयार आहात. जिंकणाऱ्या टीमला माननीय संपतराव गाडे पाटील यांच्याकडून बक्षिसांची बरसात होणार आहे. बक्षिसाचं स्वरूप आहे चषक म्हणजे ट्रॉफी आणि रोख रक्कम 7 लाख रुपये. लवकरच दोन्ही टीमचं आगमन होईल. तोपर्यंत मी पंचांना मैदानात बोलवतो. तुम्हा सगळ्यांचा मी खरंच खूप आभारी आहे, कारण तुमच्यामुळेच मी भावनावर आलेलं संकट परतवून टाकण्याचं धाडस करू शकतोय. सिद्धू, तू जसं आमच्या भावनाच्या पाठीशी उभा राहिलायस ना, तुझे कसे आणि किती आभार मानू खरंच कळत नाहीये मला. नाही, खरं तेच बोलते रे बाळा. मी एकीकडे माझ्या भावनाच्या गळ्यात गुपचूप मंगळसूत्र घालणारा तो नराधम आणि दुसरीकडे निर्मळ मनाचा तू, तिच्या पाठीशी उभा राहणारा, तिच्यासाठी सगळ्यांशी लढणारा. तुझ्यासारखी चांगली माणसं या जगात आहेत ना, म्हणून अजूनही विश्वास टिकून आहे बघ. अगदी बरोबर बोलतेय साई तू. खरं कौतुक सिद्धूचंच आहे. बघ ना, आजपर्यंत त्यांनी आपल्याला किती मदत केली आहे आणि आज तर चक्क आपल्याला सपोर्ट करण्यासाठी तो त्याच्या बाबांच्या विरोधात सुद्धा उभा राहतोय. खरंच सिद्धू, मानलं पाहिजे हा तुला. हे बघा, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि जे बरोबर आहे ते बरोबर आहे. त्यामुळे मी तुमचीच बाजू घेणार आहे.
ह्यात काही शंकाच नाही. बरं, मस्त खेळा हं सगळ्यांनी. भावनाचं कुटुंबही जोरदार आहे हे दाखवून द्या सगळ्यांना. लय भारी खेळा आणि जिंकूनच या बर का. हो. आता आपल्या सगळ्यांचं फक्त एकच ध्येय, काही करून भावना मॅडमसाठी आपल्याला ही मॅच जिंकायची. अरे जिंकून जिंकून जिंकणार कोण? आपल्याशिवाय आहेच कोण? विजयी हो रे बाळा. ऑल द बेस्ट. हे मोटिवेशन वगैरे ठीक आहे, पण आपण लगांची टीम आहोत असं नका वागू. हा, समोरची टीम बघा, ते सगळे कसे प्रोफेशनल आहेत, त्यांच्या समोर आपला निभाव कसा लागणार? नाही, हे पण खरं आहे, कारण ते लोक खूप कॉन्फिडंट आहे आणि रोज खेळणारे सुद्धा आहे. मग पण त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. आयडिया? कसली आयडिया? हे बघा, आपल्याला एक असा माणूस पाहिजे जो दिसायला धिप्पाड दणकट असेल, मुळात ज्याच्याकडे बघून भीती वाटायला पाहिजे. असा माणूस ना? हे आणतो आणतो. तुम्ही कितीही भरारे म्हणा, पण तुम्ही तोंडावर पडणार आहात हे मात्र नक्की. मला माहिती आहे तुम्ही सगळे पट्टीचे खेळाडू आहात, पण तुमच्या इतर मॅच सारखी ह्या मॅचेस नाहीये. गाडे पाटलांच्या इज्जतीचा प्रश्न आहे. तेव्हा आज काहीही झालं तरी ही मॅच जिंकल्या वाचून तुम्हाला पर्याय नाही. समजलं? हो. हां, आणि आम्ही असं ऐकलंय की तुम्ही सगळे अव्वल दर्जाचे खेळाडू आहात. हे अव्वल दर्जाचे नाहीत, तर नॅशनल लेवलला रिजेक्ट झालेले खेळाडू. काय? रिजेक्ट व्हायला कबड्डी यावी लागते. अहो, आपल्या विरोधकांना तेवढं पण येत नाही. आता बघा तुम्ही त्यांना कसं हाणून पाडतो. काय रे, रेडी आहात का? रेडी. देवा, आज मी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन तुझ्याकडे एक गोष्ट मागणार. आज काहीही झालं ना तरी आजच्या मॅच मध्ये आमच्या टीमला हरव, जिंकू देऊ नकोस. माझं जर का लग्न झालं ना तर माझ्या घरच्यांसमोरच्या सगळ्या कटकटी संपणार आहेत. मी लग्न करून गेले तर माझ्या माहेरी सुख नांदे, शांती नांदे. म्हणूनच मला त्या घरातनं बाहेर पडण्याचा मार्ग तू दाखव प्लीज. तुमच्यावर प्रेम करून तुमची जबाबदारी घेणं हे जसं माझं काम आहे, तसंच तुमची गेलेली उमेद परत आणणं ही सुद्धा माझीच जबाबदारी आहे. आता तर मी ही मॅच जिंकणारच. आधी मॅच जिंकणार आणि मग तुमचं मन. हे काय चालवलंयस तू? तू काय वागतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? घरच्यांचा विचार न करता तू बाहेरच्यांवर जास्त विश्वास ठेवतोय.
आम्ही काहीतरी विचार करून त्या प्रतापची निवड केली असेल ना. विचार तर तुम्ही केलाय पण फक्त स्वतःच, समोर त्याच्या आयुष्याचा नाही. सिद्धू, म्हणजे तू तुझा हट्ट सोडणार नाहीयेस. हे तुला इतकं साधं कळत नाही का? तो प्रताप अत्यंत बाजोड आणि खोटारडा मुलगा आहे. भावना मॅडमसाठी अजिबात योग्य नाहीये तो. त्याचं लग्न त्यांच्याशी होऊ नये यासाठी मी काहीही करायला तयार आहे. सिद्धू, सिद्धू, धिप्पड आहे. दणकट पण आहे, पण भीती नाही वाटत. मग मग आयडिया हे काय? हळू. डेंजर, हा डेंजर दिसतोय. चला घेऊन आता मैदानात येत आहेत प्रसिद्ध कबड्डीपटू प्रताप वानकडे. प्रताप वानकडे, मॅच सुरू होण्यापूर्वी तुम्ही काही बोलू इच्छिता? हो, समोरच्या टीमकडे अजूनही वेळ आहे. त्यांनी माघार घेतली नाही तर त्यांचं काय खरं नाही. प्रतापच्या टीमचा आणि प्रतापचा जोश पाहिला ना. आता आपण बोलूया विरुद्ध टीमला, म्हणजे सिद्धिराज गाडे पाटील यांच्या टीमला. आत्ताच प्रताप बोलला की सिद्धिराज गाडे पाटील यांच्या टीमने या सामन्यातून माघार घ्यावी, कारण की त्यांची हार निश्चित आहे. यावर सिद्धिराज गाडे पाटील तुम्हाला काही बोलायचं? मॅच जिंकण्यासाठी फोकस महत्वाचा असतो असं मला वाटतं. यांचा फोकस आम्हाला हरवण्याकडे, मात्र आमचा फोकस फक्त आणि फक्त जिंकण्याकडे. दोन्ही टीम खूप उत्साहात आणि जोशात दिसत आहेत. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही टीमला मी अटी आणि नियम समजून सांगू इच्छितो. सामना 2 भागामध्ये खेळला जाईल. पहिला भाग हा 20 मिनिटाचा असेल, ज्यानंतर 5 मिनिटाचा मध्यांतर असेल. या 5 मिनिटांमध्ये दोन्ही टीमचे खेळाडू रेस्ट घेऊ शकतात. नंतर पुन्हा 20 मिनिटाचा उर्वरित भाग खेळला जाईल.
रेडर जेव्हा समोरच्या टीमच्या मैदानात एंट्री घेईल तेव्हा त्याने पूर्ण वेळ कबड्डी कबड्डी असं म्हणणं अत्यावश्यक आहे. जर तो असा करू शकला नाही तर त्याला बाद केलं जाईल. बोनस पॉइंट जिंकण्यासाठी समोरच्या संघामध्ये 6 किंवा 6 पेक्षा जास्त खेळाडू मैदानात असणं गरजेचं आहे, तरच बोनस पॉइंट मिळतील. बचाव करणाऱ्या संघामध्ये 3 किंवा 3 पेक्षा कमी खेळाडू मैदानात असतील आणि त्यांनी जर का रेडरला बाद केले तर त्यांना अतिरिक्त पॉइंट्स मिळतील. एका रेडमध्ये जर रेडरने 3 पेक्षा जास्त खेळाडू बाद केले तर त्याला अतिरिक्त गुण मिळतील. आणि जर का रेडरने एका रेडमध्ये संपूर्ण टीमला आउट केले तर त्याला अतिरिक्त 2 पॉइंट्स मिळतील. समोरच्या संघातला एक खेळाडू बाद झाल्यानंतर आपल्या संघातला बाद झालेला एक खेळाडू परत मैदानात खेळायला बोलवू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, पंचांचा निर्णय अंतिम राहील, कोणीही वाद घालू नये. सगळ्यांना नियम आणि अटी मान्य आहेत? हो हो. खेळायला सुरुवात करायची? हो. तणकून हरवा यांना. बघितलं का? आणि म्हणे कबड्डी खेळणार. अहो, कबड्डी सुरू होण्याच्या आधी यांनी नियम मोडायला सुरुवात केली. या टीमला बाद करा, आम्ही जिंकलो असा घोषित करा. एक मिनिट, आम्ही कुठला नियम मोडलाय? का आम्ही तुम्हाला हरू अशी भीती वाटते तुम्हाला? हा प्रताप कुणाच्या बापाला घाबरत नाही. तुमच्या टीम मध्ये 3 खेळाडू कमी आहेत. अहो, सर, माझे 3 मित्र एका महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलेत. ते येतच असतील. प्लीज आम्हाला थोडा वेळ द्या ना, प्लीज. आता कशा थांबा म्हणताय? आता मॅच सुरू झाली. तुमचे प्लेयर घाबरून पळाले वाटतंय. आओ प्लीज. मी आत्ताच पंचांना सांगतो, प्रतापने डाव जिंकला म्हणून घोषित करा. हा संपत. आत्ताच्या आत्ता हा सामना संपव. आपण जिंकलो. खेळाच्या नियमाप्रमाणे मी 2 मिनिटं देतो. पुढील 2 मिनिटात तुमचे 3ही खेळाडू आले नाहीत तर सिद्धिराज गाडे पाटील यांची टीम बाद होईल आणि प्रताप वानखेडे यांची टीम जिंकेल. सिद्धू, अरे तुझे मित्र कधी येणार आहेत? काका येतील थांबा, तुम्ही नका काळजी करू. अरे पण 5 4 3 2 1. सिद्धू 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 इकडे ये. लवकर 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 लवकर. सिद्धू सिद्धू. गुरुजी गुरुजी गुरुजी. इतका वेळ तुम्ही?
मला आणलं तुम्ही? अरे गुरुजी गुरुजी कोच कोच. अरे तू वर्णन केलेलं तसंच होतं ते काय तेव्हा धिप्पाड दणकट आणि भीती वाटते त्यांच्याकडे बघून. अरे संपत, हा कोण रे महाकाय माणूस आणला यांनी? अगं आई, मी पण तुझ्या बरोबरच बघतोय ना, मला तरी कसं कळणार? हा सिद्धू काय करतोय ना ते देवालाच माहिती. पण त्याने कुणीतरी ना कबड्डीचा गुरुजी आणलाय वाटतं. ओ दादा, ओ असं काय करायलंय? अहो मी कोल्हापुरी माणूस आहे हो. अहो चौकात कोल्हापुरी मिसळ विकतोय आणि मला कशाला घेऊन आला इथे? आणि या कबड्डीचं मला काही माहित नाही, आधीच सांगतोय. ठीक आहे काका, काही हरकत नाही. तुम्ही फक्त एक काम करा, आम्हाला एवढंच सांगा की झणझणीत कोल्हापुरी मिसळ कशी बनवतात तुम्ही. अहो त्याला काय, अहो असा लाल लाल कट आला पाहिजे मटकीच्या रश्श्यावर. अहो गोड काढण्यापासून सुरू करायला लागतंय. नाही काका, असं नाही. म्हणजे असं समजा की तुम्ही एकदम रागाने तावात तुमच्या नोकरांना तुम्ही 50 वेळा सांगितलं की ही अशी रेसिपी बनवायची, पण ते चुकतायत तरी. तेव्हा कसा राग असेल ना, तसं सांगा. अहो काय डोक्यावर पडलात का तुम्ही? हा, अहो एवढी साधी मिसळ तुम्हाला येत नाही होय? हलकी लेखा मटकी मोडायला. हरीश, संतोष इकडे. तुम्ही काळजी करू नका. अहो किती भारी कोच आणला ना, तरी सुद्धा आपल्यापेक्षा चांगली कबड्डी खेळूच शकणार नाहीत. यांना घाबरण्यापेक्षा तुम्ही खेळावरती फोकस करा. अरे संतोष का? अरे देवा, अगं बाई. अरे यार दादा, अशा प्रकारे टीम प्रतापने सिद्धिराज गाडे पाटील यांच्या टीमचा एक खेळाडू बाद करून दमदार सुरुवात केलेली आहे. सिद्धिराज गाडे पाटील यांच्या टीमचा एक खेळाडू बाद झालाय आणि त्यांनी अजून स्वतःचं खातं देखील उघडलं नाहीये. अरे सोडा का, सोड. अहो
आपण हे काय पाहतोय? सिद्धिराज गाडे पाटील यांच्या टीम मधील महत्वाचा खेळाडू बाद झालाय आणि तो महत्वाचा खेळाडू आहे स्वतः सिद्धिराज गाडे पाटील. म्हणजे प्रतापच्या टीमने अजून एक गुण मिळवलेला आहे. सिद्धिराज गाडे पाटील यांच्या टीम मधील 2 खेळाडू बाद झाले आहेत. म्हणजे सिद्धिराज गाडे पाटील यांची टीम धोक्यात आहे. अरे कसं होणार आपलं? या सगळ्यांसमोर आपला निभाव लागणं कठीण आहे. हे सिद्धू, हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. आम्ही सगळे आहोत ना, आम्ही तुला परत जिवंत करतो. हो यार, प्लीज भारी खेळा सगळ्यांनी, आऊट नका हो. आणि तू टेन्शन घेऊ नकोस रे. हे बघा, हे सगळ्यांनी ऐका, जास्त लोड नका घेऊ. आपण सगळं कॉर्डिनेशन करू. हां, ओके? हां.